The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11. अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. शहर विकास आणि आरोग्य हा आजच्या पॉडकास्टचा विषय. शहरे अधिकाधिक दाट, गर्दीची, गोंधळलेली होत असताना शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हा महत्वपूर्ण विचार घेऊन आजचा एपिसोड डिझाईन केलाय. आज माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी यांच्यासोबत आजचे आपले गेस्ट आहेत ऑर्थोपेडिक सर्जन तसेच होलिस्टिक फिटनेस या विषयावरील व्याख्याते आणि लेखक डॉक्टर मिलिंदजी पिंपरीकर. आजची चर्चा म्हणजे शहराच्या विकासात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व याचा शोध. सोबतच उत्तम आरोग्य हे वैयक्तिक यश आणि सामुदायिक प्रगती साधण्यासाठी कसं योगदान देतंय हे देखील जाणून घेऊया. So let's dive in the podcast. नमस्कार, पुन्हा आलो नवीन एपिसोड घेऊन. मी नितीन उपासनी. मला असं आठवतं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांशी बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत आणि तुम्ही सूचनाही करताय. तुमच्या सूचनांनुसार ह्या शहरातली त्या सेक्टरमधली वेगवेगळ्या विषयांवरती काम करणारी जी थोर व्यक्तिमत्व आहेत त्याच्यातला आज नवीन एपिसोड घेऊन तुमच्या पुढे येतोय. आपण पाहत आहात पूजा प्रसून बरोबरच्या कोलॅबोरेशनचा हा व्हॉइस विस्टा हा पॉडकास्टचा एपिसोड. आज कोण आहे गेस करा. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय. आपण व्यक्तिगत हेल्थकडे, आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता देता स्वतःची काळजी घेताना आणि आपल्याला फिट तर राहायचंय, मेंटली आहे, फिजिकली आहे, पण या फिटनेसची क्रेज मनामध्ये असते. पण नेमकं चाचपडतो आपण की काय करायला पाहिजे. स्वतःच्या फिटनेससाठी, स्वतःचं लाईफस्टाईल बदलण्यासाठी, स्वतःचं आयुष्य वाढवण्यासाठी सगळ्या संकल्पना आपल्याला सुचतात, पण त्याला फ्रेमवर्क मिळत नाही. मग कोणीतरी पळतंय, कोणीतरी चालतंय, कोणीतरी योगा करतंय, कोणीतरी काहीतरी करतंय. अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करताना मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाला एका गोष्टीची माहिती पाहिजे असते की नेमकं मी काय करावं, मला माझं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आणि म्हणून आज नवीन एपिसोड तुमच्या पुढे घेऊन येताना या क्षेत्रातलं जे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे डॉक्टर पिंपरीकर, मिलिंद पिंपरीकर, हे आपल्याबरोबर आज येणार आहेत. हे कोण आहेत? मला असं वाटतं की नाशिककर नाही, महाराष्ट्रासाठी सुद्धा हे नाव सगळ्यांना परिचित आहे. पुन्हा त्यांचा नवीन परिचय द्यायची तर 100% गरज आहे. MUHS म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कमिटीवरती ते आहे, फेलोशिपच्या त्या माध्यमातून सुद्धा ते त्यांच्याशी संलग्न आहे. IMA चे एक्स सेक्रेटरी आहेत, इंडियन मेडिकल असोसिएशनचे एक्स सेक्रेटरी आहेत. आपल्याला अभिमानाची, नाशिककरांसाठी अभिमानाची खूप मोठी बाब अजून तुम्हाला सांगू, ते इंडियन स्पोर्ट्स मेडिसिनचे पण मेंबर आहेत. आणि या व्यतिरिक्त एक जर्नल जे प्रकाशित होतं इंटरनॅशनल लेव्हलला, जे या विषयावरती म्हणजे ऑर्थोलॉजीवरील टेक्निक्स वरती जे जर्नल प्रकाशित होतं, त्या जर्नलसाठी सरांनी 4 स्पेशलाइज्ड टेक्निक सबमिट केले आणि याचा रिझल्ट 100% सिलेक्शन म्हणजे 4च्या पैकी 4ही टेक्निक्स हे त्या असोसिएशनने ऍक्सेप्ट केले, किंबहुना त्या जर्नल्स मध्ये ते सबमिट झाले. ही अभिमानाची बाब आहे. अशी थोर व्यक्तिमत्व नाशकात असताना आपल्याला हेल्थ केअर बाबत, आपल्याला स्पोर्ट्स मेडिसिन बाबत, आपल्याला या आरोग्याबाबत जर माहिती मिळाली तर मला असं वाटतं की आपण कमनशिबी ठरू. आणि म्हणून आज डॉक्टर मिलिंद पिंपरीकर आपल्याबरोबर येणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. यांचा अजून तुम्हाला परिचय जर द्यायचा झाला तर स्पोर्ट्स मेडिसिन ही नवीन कन्सेप्ट, या नवीन कन्सेप्टच्या अनुषंगाने त्यांचे ते सेंटर हे पहिलं उत्तर महाराष्ट्रात उभं करण्याचा मान त्यांचा आहे. असं सेंटर ते रन करतायत, पण त्याच्या जोडीला सामाजिक दायित्वाच्या, सामाजिक भावनेच्या, प्रशासकीय कामाच्या व्यतिरिक्त सामाजिक भावनेच्या जाणीवेतनं मी अनुभवलेला अनुभव जो असा आहे की जे विद्यार्थी, जे एका तळागाळातल्या गरीब विद्यार्थी या ठिकाणी स्वतःच्या ऍथलेटिक्स किंवा इतर याच्यासाठी आलेले आहेत, यांच्याजवळ पैसे नाहीत पण ते मोठे होत आहेत, नॅशनल इंटरनॅशनल ऑलिम्पिक लेवलला जात आहेत, ही सगळी लोक सरांकडे मोफत त्या ठिकाणी उपचार आणि मार्गदर्शन घेतात. आणि त्याचाच परिणाम म्हणून
नाशिक मधल्या भोसला ग्राउंडवरची असंख्य मुलं ही ऑलिम्पिक पर्यंत पात्र झाली. या सगळ्यांना सपोर्ट जो होता मेंटली पण आणि फिजिकली स्पोर्ट्स मेडिसिनचा पण तो डॉक्टर पिंपरीकरांचा होता. आणि असं आज थोर व्यक्तिमत्व या इथे आलेलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही उत्सुक आहात त्यांच्याशी संवाद साधायला. मी विनंती करतो डॉक्टर पिंपरीकरांना की आपण या ठिकाणी येऊन आमच्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधावा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मला असं वाटतं की आपण बघितल्यानंतरच इम्प्रेस होतो. सरांच्या आवाजाची लकब, सरांची बोलण्याची पद्धत आणि सरांचं प्रोनाऊन्सिएशनच्या जोडीला परफेक्शन हे आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. सर मी सुरुवात करू इच्छितो आणि सगळ्यात सुरुवातीला मी तुमच्या फिटनेसचं राज विचारेल. कारण मेडिकल क्षेत्रामध्ये काम करताना, ऑर्थोपेडिकल क्षेत्रामध्ये काम करताना, फुल टाइम बिझी राहताना आज तुम्ही तितकेच फ्रेश, तितकेच फिट आहात. याचं गमत सुद्धा इथून सुरुवात करून मग पुढे विषयाकडे वळतो. सो ऍक्च्युली याची सगळी जी बीज आहेत ना ही बालपणी रोवली जातात. माझं शालेय शिक्षण भोसला मिलिटरी स्कूल मध्ये झालं. अच्छा. भोसला मिलिटरी स्कूल मध्ये असल्या कारणाने मिलिटरी ट्रेनिंग, खेळाची आवड, कंपल्सरी स्पोर्ट्स, म्हणजे त्यावेळेला ही एक अशी शाळा होती की जिथे सर्वांगीण विकासावरती सगळ्यात जास्त भर दिला गेला. बरोबर. त्याच वेळेला अंडर 16 मी राज्य पातळीवरती बास्केटबॉल खेळलो, हॉकी खेळलो आणि ही खेळाची आवड पुढे तशी जोपासत राहिली. कॉलेज जीवनामध्ये सुद्धा स्पोर्ट्सला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक किंवा भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि तेच पॅशन किंवा तीच आवड पुढे स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञामध्ये कन्वर्ट झाली. सो तुम्हाला असलेली आवड किंवा उपजत असलेली आवड जर तुम्ही करिअर म्हणून घेतली तर कदाचित तुम्ही त्याला जास्त न्याय देऊ शकाल. सक्सेस. आणि माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला कदाचित वाटतच असेल की हो हे खरं आहे. जाणवतोय तुम्ही म्हणजे ऍक्च्युली एनर्जी सेंटर वाटतात आम्हाला म्हणजे ह्या याच्यामध्ये. आणि एवढी मोठी कामं केल्यानंतर दिवसभर बिझी राहिल्यानंतर इतकं फ्रेश राहणं, फिट राहणं हे निश्चितपणे त्याचं श्रेय आहे. सर याच्याच माध्यमातून मी विचारेल मग आता नाशिकमध्ये किंबहुना मी असं म्हणेन की असं बघतो आपण की फिटनेसचा एक फंडा तयार झालेला आहे. या फिटनेस सेक्टरमध्ये आपल्याला हे जे विद्यार्थी आहे, हे युथ आहे किंवा समाजातलं जे कोणी आहे या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये ज्याला त्याला वाटतं की आपण फिट राहावं, ज्याला त्याला वाटतं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यायाम करावे, यांच्यासाठी आपल्याला नाशिककरांसाठी आपल्याजवळ काय म्हणजे काय करता येईल? सो आता तुम्ही जर फिटनेस हा शब्द जर उच्चारला तर आपला असं अध्यारोप धरतो की हा फिटनेस म्हणजे हा फिजिकल फिटनेस. बरोबर. सो आजकाल आपण आता फिटनेसच्या ऐवजी याची व्याख्या थोडीशी विस्तारायला पाहिजे आणि वेलनेस म्हणायला पाहिजे. बरं. म्हणजे नुसतं फिटनेस हा फिजिकल फिटनेस आहे ना, पण फिटनेस हा फक्त फिजिकल असतो का? नाही, तो स्पिरिच्युअल असतो, तो सायकोलॉजिकल असतो, बरोबर, तो इमोशनल असतो, तो फायनान्शियल असतो. अच्छा. सो हा सर्वांगीण फिटनेस जेव्हा होतो तेव्हा त्याला आपण वेलनेस म्हणतो. सो आता फिटनेस इंडस्ट्रीने फक्त फिटनेस कडे न बघता वेलनेस कडे कसं जाता येईल हे बघायला पाहिजे. आणि हाच कॉन्सेप्ट आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये राबवतो, जिथे आमच्याकडे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आहे, जिमचे ट्रेनर्स आहे. मी स्वतः स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला इंग्लंडवरून. सध्या मी त्या युनिव्हर्सिटीवर ट्युटर म्हणून कामही करतो. आणि आम्ही वेगवेगळे प्रोटोकॉल्स बनवतो. उदाहरणार्थ मेडिकल एक्सरसाइज स्पेशलिस्ट नावाची एक अमेरिकन काउन्सिल ऑफ एक्सरसाइजची एक स्पेशलायझेशन आहे, त्याचं मी अक्रेडिशन पण घेतलं. अच्छा. सो एखादा डायबेटिक पेशंट तुमच्याकडे आला, सो डायबिटीसचं रिव्हर्सल नाही म्हणता येणार, पण मधुमेहासाठी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीचे जे व्यायाम आहेत ते व्यायाम आपल्याला डिझाईन करता येऊ शकतात. अगदी बरोबर. सो त्यालाच आपण नॉन कम्युनिकेबल डिझीजेस किंवा एनसीडीज म्हणतो. म्हणजे आपण जर बघितलं तर जगामध्ये कोणत्याही हार्ट अटॅक किंवा कॅन्सर पेक्षा ह्या एनसीडी किंवा नॉन कम्युनिकेबल डिझीजेस ह्या आजारांनी होणारं मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त आणि ते 62% आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं? त्याच्यामध्ये ओबेसिटी येते, याच्यामध्ये डायबिटीज येतो, याच्यामध्ये ब्लड प्रेशर येतं, याच्यामध्ये हृदयाचे आजार येतात. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण उघड्या नजरेने किंवा सजग मनाने जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल
की याच्यातले बहुसंख्य आजार किंवा बहुसंख्य गोष्टी या आपण व्यायामाच्या माध्यमातून कंट्रोल करू शकतो किंवा त्याला एक मर्यादेपर्यंत रोखू शकतो. आणि हे आपलं विजन असलं पाहिजे एक नाशिकचा नागरिक म्हणून, की आपल्या गावाची आपल्या शहराची ओळख ही फिट शहर म्हणून असावी, हेल्दी शहर म्हणून असावी. सुदैवाने आपल्याला लाभलेलं वातावरण आणि हवा इतकी सुंदर आहे की इथे फिटनेससाठी किंवा खेळाडूंसाठी अतिशय पोषक असं वातावरण आहे. आता यामध्ये जनरली आपल्याकडे लक्षात येतं असं की हा जो तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग असू देत किंवा समाजातला कुठलाही माणूस असू दे, हा व्यायामाकडे वळतो, पण ती क्वालिटी जी पाहिजे किंवा त्या क्वालिटी जसं आपण म्हटलं की स्पेशलाइज ट्रेनिंग किंवा स्पेशलाइज त्यांना आपण मेडिकल स्पोर्ट्स मेडिसिन देतो, तसं ते न घेता ते असा जसा पाहिजे तशा पद्धतीचा व्यायाम करतात आणि मग त्याचे दुष्परिणाम कदाचित आरोग्यावरती, लिगामेंट्सवरती वगैरे 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 होतील. तर यांना तुम्ही काय प्रपोज कराल, काय सूचना द्याल? म्हणजे अगदी योग्य मुद्दा तुम्ही समोर आणलाय. आपल्याकडे आपण कधीच चलता है या ऍटिट्यूडनी वागायला नको. म्हणजे आपण जर बघितलं तर आता ग्रीन जिम्स जॉगिंग ट्रॅक वरती सरकारने किंवा कॉर्पोरेशनने ते इक्विपमेंट इन्स्टॉल केले आणि तिथे बरेचसे ना सिनियर सिटीजन्स आहेत, वयस्कर लोक आहेत, ते व्यायामाला जातात, तिथे व्यायाम करतात आणि त्या व्यायामावरती सुपरविजन नसल्यामुळे ते इंजुरीज घेऊन आमच्याकडे येतात. बरोबर आहे. सो व्यायाम हा शास्त्रीय दृष्ट्या करण्यात येणारा क्रीडा प्रकार आहे, त्याला ट्रेनिंग पाहिजे. मी जेव्हा पेशंट्सना विचारतो की काही व्यायाम करता का स्वतःसाठी, तर ते म्हणतात हो करतो ना. मग काय करतात, तर फिरायला जातो. आता फिरणं हा फक्त हृदयाचा व्यायाम आहे, त्याला कार्डिओ एक्सरसाइज म्हणतो. पण आपण स्नायूंसाठी काय करतो, तर स्नायूंसाठी आपण जिमला जातो, त्याला आपण रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणतो. म्हणजे स्नायूंची बळकटी ही हृदयाच्या बळकटी एवढीच महत्वाची आहे. बरोबर. स्नायू जर बळकट नसतील तर हाडं ठिसूळ होतात. हाडं ठिसूळ झाली की पुढचे जे काही त्याच्यामधनं उद्भवणारे आजार आहेत किंवा फ्रॅक्चर्स आहेत हे होऊ शकतं. त्याच्यामुळे व्यायामाकडे जर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं आणि व्यायामाला जर आपण शास्त्र म्हणून घेतलं आणि करमणूक म्हणून नाही घेतलं तर ते जास्त योग्य असेल. आणि म्हणून तुम्ही व्यायाम सुरू करायच्या आधी स्वतःच्या काही टेस्ट करून घेतल्या पाहिजे. आपण कितव्या वर्षी व्यायाम सुरू करतो. उदाहरणार्थ मी लहानपणी शाळेमध्ये खेळलोय, कॉलेजपर्यंत खेळलोय. माझ्या शरीराला एक मेमरी असते, त्याला मसल मेमरी म्हणतात. ती मेमरी असते. त्याच्यामुळे मला एक खेळ कसा खेळायचा किंवा त्याच्यासाठी कोणते स्नायू वापरले जातात हे माहिती असतं. म्हणून व्यायाम सुरू करायच्या आधी जो ट्रेनर असतो त्यांनी हे विचारलं पाहिजे की याच्या आधी तुम्ही काय काय केलेलं आहे आयुष्यामध्ये, तुम्ही खेळलात की नाही, की तुम्ही पहिल्यांदाच सुरू करताय. आणि सहसा होतं काय की 40 मध्ये 85 मध्ये आपल्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात त्या थोड्याशा पुऱ्या होत आलेल्या असतात, कमी झालेल्या असतात. मग आपण व्यायामाकडे जातो. अचानक 40 मध्ये असं वाटायला लागतं की अरे आपण योग्य दिसत नाही, आपण थोडंसं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तिथून जे सुरू होतं त्याला आपल्याला जर योग्य पद्धतीने चॅनलाइज करता आलं आणि जर ट्रेन द ट्रेनर्स म्हणजे आपण समाजामध्ये फिटनेस अँबॅसेडर्स जर तयार केले की ज्याच्यामध्ये आपण फिटनेस बद्दल म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल एक अवेअरनेस तयार करतोय आणि ते आपले अँबॅसेडर्स आहेत, त्यांना ज्याला आपण ट्रेन द ट्रेनर्स म्हणतो ते जर तयार केलं तर ही लोक समाजामध्ये सांगतील की अरे व्यायाम हा शास्त्रीय पद्धतीनेच करायचा असतो, तो अचानक वाढवायचा नसतो. म्हणजे उदाहरण कसाही करायचा नसतो. उदाहरण म्हणून सांगतो की आता हे पोलीस ट्रेनिंगसाठी मुलं व्यायाम करतात. बरोबर. माझ्याकडे ते ट्रेनिंग ती परीक्षा जवळ आली की जवळजवळ दिवसाला 1 किंवा 2 लोक येतात ज्यांना स्ट्रेस फ्रॅक्चर्स असतात. मग हे का होतं, तिथे 800 मीटर पळायचं समजा किंवा 1200 मीटर पळायचं, तर ही लोक अचानक पहिल्याच दिवशी 3 किलोमीटर पासून सुरुवात करतात. याची त्यांच्या शरीराला सवय नाही आणि म्हणून मग इंजुरीज होतात. तर स्पोर्ट्स मेडिसिन हा जो विचार आहे किंवा कॉन्सेप्ट आहे हा असा आहे की तुम्ही चांगले खेळाडू बनलं पाहिजे, त्याला ट्रीटमेंटच दिली पाहिजे असं नाही, पण सगळ्यात मोठा भाग इंजुरी प्रिव्हेन्शनचा आहे. की खेळणारा माणूस, व्यायाम करणारा माणूस
याला इंजुरी कशी होणार नाही, तो हेल्दी कसा राहील आणि तो त्या व्यायामाचा आनंद कसा घेईल. म्हणजे त्याने आधी स्वतःला ओळखलं पाहिजे, माझी अगदी. कपॅसिटी किती आहे, अगदी बरोबर. मी किती चालू शकेल किंवा किती कुठला व्यायाम करू शकेल, अगदी बरोबर. आणि त्यानंतर त्याने ते सुरू केलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की याच्यात तुमचं म्हणणं एकच आहे की व्यायाम हा फिटनेससाठी असावा, ना की तो म्हणजे बळजबरी. नाहीतर मग 1 जानेवारीला सुरू करणारा व्यायाम हा 15 जानेवारीपर्यंत मंदावत जातो आणि मग हळूहळू बंद होतो. पण याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट फार प्रकर्षाने लक्षात येते की आजकाल ह्या नॅचरल गोष्टींपेक्षा आर्टिफिशियल सप्लिमेंट जे त्याची क्रेज युवा वर्गांमध्ये मोठी आहे. मग हे जिमला जातात आणि मग सप्लिमेंट्स घेतात. या सप्लिमेंट्सचा पेक्षाही जर आपण काही नॅचरल जे काही आपलं भारत हा निसर्ग संपन्न आहे, ज्याच्यात म्हणजे आपणच सांगितलेलं मला वाक्य आठवतं की सकाळच्या सूर्यप्रकाशापासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिनरल्स मिळायला सुरुवात होते आणि मग घरातल्या अन्नधान्यापासून त्या वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांपासून मिळतात. तर हे थोडंसं एक्सप्लेन करू. सो द सप्लिमेंट्स हा जो विषय आहे, तर स्पोर्ट्स मेडिसिनचा कन्सल्ट किंवा एक्सपर्ट म्हणून जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सप्लिमेंट्स हा विषय बॅन व्हायला पाहिजे. हो ना, अगदी बॅन व्हायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे व्यायाम 2 प्रकारचे लोक करतात. एक जे लोक असतात ज्यांना बॉडी बिल्ड करायची, त्याच्यामध्ये त्यांचे स्नायू त्यांना फुगलेले पाहिजे, छाती मोठी पाहिजे, बलदंड पाहिजे, आणि हे सगळं सुरू होतं ग्लॅम वर्ल्ड पासून. म्हणजे उदाहरणार्थ आपण सिनेमाच्या स्क्रीनवर अट्रॅक्टिव्ह हिरोज बघतो, अट्रॅक्टिव्ह हिरोईन्स बघतो, आणि मग प्रत्येकाला ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं वाटतं की आपण असं का नसावं, असं दिसावं. आणि तिथेच मग तुलना हे दुःखाचं मूळ आहे. स्क्रीनवर जो दिसणारा माणूस आहे आपण त्याच्यासारखं व्हावं असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यातून कसं चांगलं होऊ शकतो याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. मग जेव्हा ही तुलना येते तेव्हा मग तसं बनणं येतं, तर मग त्याला शॉर्टकट्स येतात, आणि सप्लिमेंट हा शॉर्टकट आहे. सो तुम्ही जेव्हा ह्या मार्गाने जाता त्यावेळेला तुमच्या शरीरावर जे दुष्परिणाम होणार आहेत त्या दुष्परिणामाची तुम्ही जाणीव करून घेतली पाहिजे. म्हणून एक्सरसाइज स्पेशलिस्ट किंवा स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज मेडिसिन स्पेशलिस्ट या लोकांना जाऊन भेटलं पाहिजे. सप्लिमेंटशी होणारे दुष्परिणाम जाणून घेतले पाहिजे, आणि ते जाणून घेतल्यावर जर तुम्हाला ते घ्यावेसे वाटले सो तुम्ही तुमचे वाली आहात. पण हे समजून उमजून करणं जास्त गरजेचं आहे, कारण असे आम्ही बरेच पेशंट बघतो की जिथे सप्लिमेंट्समुळे, आता तुम्हाला स्पोर्ट्स मेडिसिन मधलं म्हणून एक सांगतो की त्याच्यामध्ये काही ऍडिटिव्ह असतात, कधी कधी ते डब्यावर लिहिले नसतात कंटेंट्स, आणि ते जेव्हा लिहिलेले नसतात आणि त्यात जर काही हानिकारक पदार्थ असतील तर खुब्याचा रक्तपुरवठा बंद होणे, आणि म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्ही तो आर्टिफिशियल खुबा किंवा कृत्रिम खुबा घेऊन जगणार त्याच्या पुढे कशासाठी, तर सुंदर दिसण्यासाठी, आणि ते तात्पुरतं. अगदी बरोबर. सो त्याच्यामुळे जेव्हा सप्लिमेंटचा विषय येतो तेव्हा मी डॉक्टर म्हणून किंवा व्यक्ती म्हणून या सप्लिमेंटच्या कधीच बाजूनी नव्हतो, आणि मी माझ्याकडे येणाऱ्या ऍथलीट्सला, स्पोर्ट्समन्सला किंवा पेशंट्सला मी त्यांच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करतो. अर्थात व्हेजिटेरियन्स मध्ये कधी कधी अडचणी येते, कारण प्रोटीन्स, प्रथिनं जी असतात त्याचा पुरवठा हा आपल्या रोजच्या अन्नधान्यातून त्या प्रमाणामध्ये होत नाही, अपेक्षित होत नाही, आणि मग जिथे गरज जास्त असते किंवा डिमांड जास्त असते त्या ठिकाणी थोडीशा मर्यादा येऊ शकतात. पण त्या मर्यादा खूप जास्त प्रमाणात आहेत असं मला वाटत नाही, आणि प्रयत्नांती परमेश्वर. आपण जर प्रयत्न करत राहिलो तर माझ्या मते ह्या सप्लिमेंटची किंवा शॉर्टकटची आयुष्यात कोणत्याच गणितामध्ये गरज भासत नाही आणि भासायला नको. म्हणजे तेच म्हटलं की तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखा आणि कॅपॅसिटीच्या पलीकडे पळू नका, कारण सिनेमाच्या याच्यावरती दिसणारा, पडद्यावरती दिसणारा हिरो आपण बनण्याची प्रयत्न करणार आणि मग ते जर कावळा आणि राजहंसाची गोष्ट आहे त्याप्रमाणे नुकसान होणार, तसं होऊ नये. पण मग याच्या अनुषंगाने जे आदिवासी किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना आजही ऍथलेटिक्सच्या माध्यमातून पुढे जायचंय, बट त्यांना ते अफोर्डेबल नाहीये, ते ऍक्सेबल नाहीये की नेमकं कशा पद्धतीने मला ते करता येईल. मग यांना आपल्याला याच्यासाठी अफोर्डेबल करून देण्यासाठी नाशिक मधल्या ग्रामीण किंवा अशा आदिवासी भागातलं काय करता येईल? सो आता याच्यासाठी तुम्हाला एक खूप मी
इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आता परवा हर्सुल च्या भागामध्ये एक 50शीतल्या काही स्त्रियांचा एक ग्रुप आहे. त्यांनी फक्त मुलींसाठी खेळ हा केंद्रबिंदू ठेवून एक शाळा सुरू केली. त्या शाळेला आता सरकारी परवानग्या पण मिळाल्या आणि तिथे त्यांना एक स्पोर्ट्स अकॅडमी अशी सुरू करायची आहे. तिथे आता काही मुली 1ली पर्यंत गेल्या, म्हणजे बालवाडीपासून त्यांनी सुरुवात केली. मी नंतर पाहिजे तर त्यांचे डिटेल्स तुमच्याशी शेअर करीन. सो तिथे ते सगळं सुरू करायला त्यांनी मला मदत मागितली किंवा तुम्ही इथे आम्हाला मदत करू शकाल का. सो खेळाचं किंवा स्पोर्ट्स मेडिसिन मधला तज्ञ म्हणून मी त्यांना ती परवानगी दिली. तो असे सामाजिक काम करणाऱ्या संस्था या उपलब्ध आहेत. माझ्याकडे माझ्या स्वतःच्या दवाखान्यात माझ्या वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे, ज्याच्यामध्ये जे ऍथलीट्स स्टेट किंवा नॅशनल लेवलवरती खेळतायत त्यांना आपण 50% मध्येच सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतो. मध्ये आपण आपल्याकडे जीन टेस्टिंग, म्हणजे आपले जीन जनुक जी आहे, काही लोकांमध्ये, उदाहरणार्थ आता तुम्ही आदिवासी पाड्यांवरचा उल्लेख केला की जिथे जे लांब पल्ल्याच्या ज्या रेसेस आहेत खेळामधल्या, तिथले जी मुलं आहेत ती त्याच्यामध्ये अतिशय सुंदर करतात. म्हणजे अगदी कविता राऊत, संजीवनी जाधव, म्हणजे आपण नाशिक मधल्या कित्येक लोकांची नावं त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता हे जे आहे हे त्यांच्याकडे आलं कुठून? सो कदाचित हे त्यांच्यामध्ये त्यांच्या पूर्वजांच्या जनुकांमधून आलं. बरोबर. शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा आपल्या शरीरामध्ये स्नायूंचे 2 फायबर्स असतात. एक फास्ट फायबर्स असतात आणि एक स्लो फायबर्स असतात. फास्ट फायबर्स वाले जे असतात ते कमी पल्ल्याच्या, म्हणजे 100 मीटर 200 मीटर या रेसेस मध्ये जास्त चांगलं करतात. आणि दुसरे जे असतात हे जेनेटिकली प्रीडिटरमाइंड असतं, म्हणजे जनुकांमधून तुमच्याकडे आलेलं असतं आणि ते आपण त्यांची जीन टेस्टिंग करून शोधू शकतो. आपल्या हॉस्पिटलला आपण एक अशी ब्रांच सुरू केली आहे ज्याला पुण्याच्या जीनस्कोप नावाची जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून, आणि आपण मध्ये हर्सुलकडच्या 4 विद्यार्थिनी ज्या स्टेट लेवलवर कॉम्पिट करतायत त्यांची आपण फ्री ऑफ कॉस्ट ही चाचणी करून दिली. 4 विद्यार्थ्यांची. एका चाचणीची किंमत जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये आहे. आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना फ्री ऑफ कॉस्ट करून दिली. आता एकदा तुम्ही हे शोधलं की 800 मीटर किंवा 1500 मीटर साठी ही मुलगी चांगली आहे, मग तिला त्या दृष्टीने जर आपण ट्रेन केलं ज्याच्यामध्ये नुसतं तिचं पळण्याचं टेक्निक नव्हे, सो तिचे स्नायू, तिचा बॅलन्स, पळण्याची पद्धत, एफिशियन्सी, ती वापरणारे बूट, तिला मिळणारं कॉस्ट्यूम, या सगळ्याकडे जोपर्यंत आपण लक्ष देणार नाही तोपर्यंत, न्यूट्रिशन, तोपर्यंत पदक तालिकेवर कदाचित आपलं नाव लागणार नाही किंवा कमी वेळेला लागेल. कारण काही असतं ते जन्मतःच इतके चांगले असतात की त्यांना ह्या सगळ्याची गरजच पडत नाही. त्याला नॅचरल टॅलेंट म्हणतो. पण तुम्ही ते हेरतात, कारण अशी ते हेरलं पाहिजे. तुम्ही खूप मुलांना पर्सनलाइज ट्रीटमेंट दिल्यामुळे नाशिककरांनी मॅक्झिमम मॅरेथॉनवर आपला झेंडा रोवलेला आहे, आपलं नाव कोरलेलं आहे आणि अप टू ऑलिम्पिक तुमची स्पोर्ट्स मेडिसिनची मुलं गेलेली आहेत. मग ही स्पोर्ट्स थेरपी आपल्याला शाळा असतील, गव्हर्नमेंट एजन्सीज असतील, अशा काही इन्स्टिट्यूट असतील की जिथे जर इम्प्लिमेंट करायची झाली स्पोर्ट्स थेरपी, म्हणजे डिरेक्टली तुमचं मेडिसिन अथॉरिटी आपल्याला त्यांना देता नाही येणार, पण त्यांचे जे स्पोर्ट्स टीचर आहेत, या विद्यार्थ्यांना हेरणं असेल, या विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत कम्युनिकेट करून आणणं असेल आणि ह्या विद्यार्थ्यांना स्पेशलाइज आपल्याला जर काही ट्रीटमेंट द्यायची असेल तर मग तुम्ही या तिघांमध्ये समन्वय साधण्यासाठी काय सांगा? स्वतः तुम्हाला एक छान याच्यामध्ये ह्या गोष्टीवर आम्ही थोडंसं काम करतोय सध्या. सो आपल्या देशामध्ये ना स्पोर्ट्स डॉक्टर नावाची संस्था नाही. बरोबर. आपल्याकडे एक डॉक्टर MBBS होतो आणि त्याच्यानंतर तो स्पेशलायझेशनला जातो. सो तो जर ऑर्थोपेडिक सर्जन झाला आणि जर दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया शिकला तर त्याला आपण स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट म्हणायचं. बरोबर. पण त्याचा व्यायामाशी किंवा ह्या सगळ्या गोष्टींशी तसा फारसा संबंध येत नाही. सो असं एक काहीतरी सर्टिफिकेशन कोर्स हा तयार झाला पाहिजे जो परदेशामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये हा ब्रिज कोर्स आहे जो MBBS झालेला किंवा गेला बाजार BAMS झालेले डॉक्टर सुद्धा
1 वर्षाचं सर्टिफिकेशन करून स्पोर्ट्स डॉक्टर होऊ शकतात, ज्यांना एक्सरसाइज आणि स्पोर्ट्स मेडिसिन याचं ज्ञान असेल. बरोबर. दुसरं, आम्ही एक मध्ये असा प्रयत्न केला की हे जे सगळे स्पोर्ट्स टीचर्स आहेत सगळ्या शाळांमधले, यांना ट्रेन करायचं. मग यांना कशासाठी ट्रेन करायचं? सो आपल्या भारत सरकारचे काही स्तुत्य उपक्रम आहेत. त्यातला पहिला खेलो इंडिया. तुम्ही जर खेलो इंडियाच्या वेबसाईटवर गेलात, आता खेलो इंडिया भोसला मिडल स्कूलच्या माध्यमातून मी त्यांच्याशी संलग्न पण आहे. आपण त्या वेबसाईटवर जर गेलो तर आपल्याला हे कळेल की प्रत्येक खेळासाठी तुम्हाला टॅलेंट सर्च जो आहे, म्हणजे तुम्हाला जे शोधायचं आहे किंवा या खेळासाठी कोण उत्तम आहे, त्याच्यात त्यांनी काही टेस्ट दिलेलं आहे, त्याचं मॅन्युअल आहे. पण हे त्या स्पोर्ट्स टीचरच्या पातळीपर्यंत जाऊन त्या स्पोर्ट्स टीचरनी ते विद्यार्थ्यांवरती वापरून प्रत्येक शाळेने जर 5 विद्यार्थी बाहेर काढले, जो याला तुम्ही कॅच देम यंग म्हणू शकता, आणि यांना जर तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या ट्रेन जर केलं तर आपली मेडल टॅली नक्की वाढेल. नक्कीच वाढेल. So, सरकारी पातळीवरती प्रयत्न चालू आहेत. फिट इंडिया मुवमेंट असेल, खेलो इंडिया असेल, पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे किंवा त्याचा जो ग्रासरूट लेवलला वापर व्हायला पाहिजे, याच्यामध्ये एक काहीतरी कडी चुकते आहे. ती जर आपल्याला जोडता आली आणि आपण जर ते माध्यम होऊ शकलो तर आपण नक्की याच्यामध्ये सक्सेस वी कॅन मेक अ डिफरन्स. म्हणजे सरकारी योजना ज्या आहेत त्या त्यांची, आणि ह्या तुम्ही जे म्हणतात की जे मेन रिसोर्स आहेत, मेंटर आहेत या स्पोर्ट्सचे, स्पोर्ट्स टीचर, यांच्याशी एकत्रित जर हे डेव्हलप झालंय तर नक्कीच या विद्यार्थ्यांनाही न्याय मिळेल आणि आपली स्पोर्ट्स कॅपॅसिटी पण वाढेल. सर, याच्या अनुषंगाने मधल्या कोविडच्या काळात आपण आता उल्लेख केला, तर कोविडच्या काळामध्ये सगळ्यात सफरर होतं शिक्षण विभाग. कारण आम्ही शिक्षण विभागातल्या विद्यार्थ्यांच्या वरती जो प्रयोगच झाला तो मोबाईल हातात आले, मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन खूप वाढलं, व्हायलन्स वाढला, विद्यार्थी अग्रेसिव्ह झाले आणि खूप ऍडिक्ट झाले. तर ह्या ऍडिक्शनचा परिणाम मात्र विदर्भांच्या नंतरच्या कोविड नंतरच्या पिरियडमध्ये सुद्धा आज मॅक्झिमम लोक योगा असू देत, स्पोर्ट्स थेरपी असू देत किंवा एखादी जिमची कुठली तरी तुमची कुठलाही ऍक्सेस असू दे, हा ऑनलाईन करतात. आणि ऑनलाईन जिम, ऑनलाईन योगा, ऑनलाईन व्यायाम हे सपोर्टिंग त्यांच्या हेल्थला आहे का? सो अतिशय सुंदर प्रश्न आहे. आता बघा काय असतं, ज्याला आपण एक प्रिमाइस म्हणतो, बरोबर. हा ऑनलाईनचा विषय तुम्ही टाळू शकत नाही, कारण जग आता तिकडे चाललं. तुम्ही पुढे टाकलेलं पाऊल संपूर्णतः मागे घेता येत. त्याचबरोबरीने मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अंतर पण खूप जास्त आहे. की तुम्हाला एखादं फिटनेस सेंटर आवडतं, पण तिथे पोचायला जर तुम्हाला अर्धा तास लागणार असेल, सो तुमच्या रोजच्या जबाबदाऱ्यांमधून अर्धा तास जाणे, अर्धा तास येणे आणि 1 तास तिथे व्यायाम करणे, एवढा वेळ तुम्ही देऊ शकता का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायला लागेल. नाशिक सारख्या शहरामध्ये ठीक आहे की अजूनही आपण 15 मिनिटात 20 मिनिटात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो, पण तरी सुद्धा याच्यासाठी किंवा या व्यायामाच्या पद्धतीसाठी खूप सेल्फ मोटिवेशन लागतं. त्याला सेल्फ इफिकसी म्हणतात. सो जोपर्यंत, कारण जसं तुम्ही मगाशी म्हणला की 1 जानेवारीला व्यायाम सुरू होतो, अगदी बरोबर आहे. 2 जानेवारी 3 जानेवारी पर्यंत छान चालतं, आपल्याला असं वाटतं आता आपण व्यायाम करतो आहे. 15 तारखेपर्यंत ते आपण नवे घेतलेले कपडे पुढे टाकलेले असतात, बूट सापडत नाही, अगदी खरं. सो याच्यामध्ये जे आहे, ज्याला आपण परसिव्हिअरन्स म्हणतो, तो ऑनलाईनवर जास्त असण्याची शक्यता याच्यासाठी आहे की तुम्हाला क्लिकवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. अडचण काय की अडचण अशी आहे की जो ट्रेनर आहे तो क्लायंटला किंवा त्या व्यक्तीला त्यांनी तपासलेलं नसतं, बघितलेलं नसतं. तो एक जो प्रोग्राम असतो तो पर्सनलाइज नसतो, तो व्यक्तिगत नसतो, तो जनरल प्रोग्राम, बरोबर. सो जनरल प्रोग्राम मध्ये तुम्हाला रोजच्या फिटनेससाठी थोडीफार मी काहीतरी व्यायाम सदृश ऍक्टिव्हिटी करतो आहे इथपर्यंतचं समाधान नक्की मिळू शकतं, मनाचं समाधान. पण
ज्याला आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यायाम म्हणतो तो तुम्ही ऑनलाईन करू शकत नाही. किंवा तसं जर करायचं असेल तर तुम्ही आधी ट्रेनरला व्यक्तिशः जाऊन भेटलं पाहिजे. तुमची तपासणी, जसं मी मगाशी म्हणलो त्याला प्री पार्टिसिपेशन इव्हॅल्युएशन, 40 नंतर तर केलंच पाहिजे. म्हणजे आपण कधीच कार्डिओग्राम काढलेला नसतो, बीपी बघितलेलं नसतं आणि आपण अचानक 10 किलोमीटरची मॅरेथॉन पळालो. आपण काहीच केलेलं नसतं, अचानक आपण नाशिक रन गंमत म्हणून पळालो. आणि मग अशा वेळेला जे आपण बातम्या ऐकतो की मॅरेथॉन मध्ये याचा मृत्यू, मॅरेथॉन मध्ये त्याचा मृत्यू, याचं प्रमाण होण्याच्या वेळेस पण अगदी बरोबर. म्हणून 40 नंतर जेव्हा आपण व्यायाम सुरू करतो तेव्हा आपण प्री पार्टिसिपेशन इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. जे लोक जिम चालवतात, फिटनेस सेंटर्स चालवतात, त्यांनी सुद्धा 40 नंतर मेडिकल क्लिअरन्स घेतला पाहिजे. म्हणजे एका फिजिशियनकडे हा क्लिअरन्स घेतला पाहिजे की हा व्यक्ती कुठपर्यंत व्यायाम करायच्या लायकीचा आहे किंवा लायक आहे किंवा त्याची कपॅसिटी काय, त्याची क्षमता किती आहे. म्हणजे मग याच्यातून होणारे जे ऍक्सिडेंट आहेत हे आपल्याला कमी करता येते. सो ऑनलाईन याच्यामध्ये आता आपण एक करू शकतो की शास्त्र इतकं पुढे चाललंय की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं. सो समजा तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर उभं राहून एक व्यायाम करताय आणि तो व्यायाम तुमचा चुकत असेल तर एआयच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉम्प्ट देता येईल की अरे तुमचा हात नीट हालत नाहीये, तो हात नीट हलवा. आणि मग तो नीट हल्ला की तिथे ग्रीन टिक आली की समजायचं की आपलं टेक्निक बरोबर. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी भविष्यातल्या आहेत, पण भविष्य म्हणजे शेवटी काय, आपण नेहमीच विचार करतो. म्हणजे मी तरी माझ्या आयुष्यात असा विचार कधीच केला नव्हता की बा आपलं खरंच भारतातलं एखादं यान चंद्रावर जाऊन धडकेल. किंवा मी शिकत असताना मला याच्यावर विश्वासच नव्हता की गुडघ्याचा सांधा बदलला जाऊ शकतो. बरोबर. पण आता हे रोज करणार ऑपरेशन. तर शास्त्र प्रगत होत राहणार. शास्त्राला आपल्या सोयीनी कसं वापरायचं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. आणि कोणतंही साधन आलं की त्याच्याबरोबर त्याचे दुष्परिणाम आले. टेलिव्हिजन आला त्याच्याबरोबर त्याचे दुष्परिणाम आले, मोबाईल आला त्याच्याबरोबर त्याचे दुष्परिणाम आले. पण शेवटी निवड आपल्याला करायची. तर आपण माझ्या मते आपल्या मुलांना स्मार्ट चॉईसेस कशी करायचे याचं ट्रेनिंग द्यायला. मग आता जसं म्हणलं आपण बालपणी कदाचित तुम्ही पण विज्ञान शाप की वरदान असा एक पक्का असायचा. त्या निबंधाप्रमाणे आता ह्या स्पोर्ट्सच्या बाबतीतही ह्या मुलांनी काय चांगलं आहे आणि सुदैवाने तुमच्यासारखे गायडन्स देणारे जे व्यक्तिमत्व आहे यांच्याशी कम्युनिकेट करून ऑनलाईनलाही चांगल्या चांगल्या गोष्टी पाहून जर त्यांनी स्वतःच्या हेल्थच्या बाबतीत एक टाइम शेड्यूल बनवलं आणि प्री प्लॅन बनवलं तर मला असं वाटतं की ते ठीक होईल. पण ना की एकदम सुरुवातच करणं आणि ते अतिरेक ज्याला म्हणता येईल आपल्याला, अतिरेक करणं मग त्याच्यामुळे दुष्परिणाम होतात. लक्षात येतं सर, नाशिक शहरात आपण नाशिकच्या सिटीजन आहात, बऱ्याच वर्षांपासून नाशकातच आहात, किंबहुना नाशकात आपण स्वतःच एक अस्तित्वही तयार केलंय, एक स्पोर्ट्स अथॉरिटी पण तयार केली. यामध्ये नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर नाशिक डेव्हलप झालं. कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं, नदी छोटी झाली, नदीचा जे बाउंड्रीज होत्या त्या कमी होत चालल्या, झाडी कदाचित कमी होत चालली. पण या सगळ्यामध्ये 2 गोष्टी वाढल्या. एक म्हणजे जागोजागी जॉगिंग ट्रॅक झाले, ओपन स्पेसेस ज्या होत्या त्या कुठेतरी ऍक्वायर करून त्याच्यावर आता तुम्ही दुसऱ्या प्रश्नात जे म्हटलात की ग्रीन जिम्स उभ्या केल्या. आणि याचा नेमकं ज्याचा दुष्परिणाम झाला की काय झाला माहित नाही, परंतु यामुळे नाशिकच्या डेव्हलपमेंट वरती पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, आणि जर समजा निगेटिव्ह झाला असेल तर याच्यात काय सुधारणा व्हावी, थोडीशी सूचना. म्हणजे शहर जसं विकसित होत आहे तो जो विकास आहे त्याला आपण विकासाच्या व्याख्या असंख्य असू शकतात. सो तुमचा प्रश्न इकडे अंगुली निर्देश करतो की ह्या वीट बांधकामांचा जो विकास आहे त्याच्यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राचं काही नुकसान झालं असं तुम्हाला प्रश्न विचारायचा. मला असं म्हणायचंय की जागोजागी ओपन स्पेसेस युटिलाइज झाल्या, पण त्याच्यात काही सुधारणा व्हावी का? कारण ग्रीन जिमचं तुम्ही त्याचा दुष्परिणाम सांगितला की त्या ग्रीन जिम मुळे मसलच्या इंजुरीज वाढतो. आता याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये बघा दुष्परिणाम काही नाही, कारण इंग्रजीमध्ये म्हणतात एक्सरसाइजच्या बाबतीत समथिंग इज बेटर. म्हणजे तुम्ही थोडा जरी व्यायाम करत असाल तर चांगलं आहे ना, नुसतं खुर्चीमध्ये बसण्यापेक्षा. हे त्याच्यामध्ये
ब्रीद वाक्य आहे. सो तिथे सगळ्यात जे जातात त्या सगळ्यांनाच इंजुरीज होतात असं नाहीये. सो ती जी फॅसिलिटी आहे ती तिथे असावी, नक्कीच असावी, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण मग हे जे मी फिटनेस अँबॅसेडर्स बद्दल बोललो ना, मग एका व्हॉलेंटिअरनी सकाळी एका जॉगिंग ट्रॅकवर उभं राहावं, त्यांनी सांगावं काय करा काय करू नका, बरोबर. त्या निमित्ताने त्या अँबॅसेडरचा पण व्यायाम होतो, त्या निमित्ताने काहीतरी एक सामाजिक कार्य त्याच्या नावावरती जमा होतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे या जॉगिंग ट्रॅकवर जर आपण बघितलं तर एक मध्यम वय आणि त्याच्या पुढचा जो नागरिकांचा जो वर्ग आहे तो जास्त प्रमाणात जातो, बरोबर आहे. आणि त्यांना काय हवं असतं की त्यांना एक मध्यम स्वरूपाचा व्यायाम करायचा असतो, किंवा डॉक्टरांनी सांगितलं असतं फिरायला जात जा सकाळी, थोडं वजन कमी करा. आता प्रत्येकाला स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञाकडे जाऊन सल्ला घेणं तितकंस त्याला आपण प्रॅक्टिकल आहे असं नाही म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि उपलब्धता पण कमी आहे ना, म्हणजे व्यायामावरती एखादा सल्ला देऊ शकेल अशी लोक पण कमी आहेत, बरोबर काय. सो यांची संख्या पण आपल्याला वाढवायला पाहिजे जर आपण एक समाज म्हणून त्याच्याकडे बघत असू. म्हणजे हे रिसोर्सेस तयार करावे. म्हणून मग रिसोर्स कसा तयार होईल तर करिक्युलम तयार करायला लागेल. करिक्युलम तयार झालं की रिसोर्स तयार होतो, रिसोर्स तयार झाले की लोक तयार होतात, लोक तयार झाले की जिओमेट्रिक प्रोपोगेशन त्याचं होतं. एकाचे 2 होतं, 2चे 4 होतात. आणि असे कित्येक लोक आहेत की ज्यांना याच्यामध्ये रस आहे. म्हणजे जिम ट्रेनर्स जे असतात त्यांचे जे सर्टिफिकेशन किंवा अक्रेडिटेशनचे जे कोर्सेस आहेत ते बऱ्यापैकी पॉप्युलर आहेत. आपण एक तसा कोर्स लिहितोय सध्या. अरे वा. सो तो कदाचित लवकरच. त्याच्याबद्दल थोडं सांगा. सो याच्यामध्ये काय असतं ना की जिम ट्रेनर हा पूर्वीच्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करणारा व्यक्ती आणि आज जिम मध्ये जाऊन व्यायाम करणारा व्यक्ती याच्यामध्ये खूप फरक आहे. आता खूप गॅजेट्स आहेत, बरोबर. हार्ट रेट मोजतात, बरोबर, कॅलरीज बर्न मोजतात, स्मार्ट वॉचेस असतात. हे गॅजेट्स जे आहेत ना, या गॅजेट्सनी जग बदललं. कानामध्ये इयरफोन्स असतात, म्युझिक चालू असतं आणि मग तो व्यायाम करत असतो. सो व्यायामाचं एक सगळ्यात चांगलं असतं की हे व्यायाम करताना ना आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन्स नावाचे काही हॉर्मोन्स तयार होतात आणि ते तुमच्या मनाला प्रफुल्लित करतात, आनंदित करतात. आणि म्हणून व्यायामाचं व्यसन जडतं. मग व्यायाम नाही केला की लोक बेचैन, बरोबर. सो आता हा कोर्स डिझाईन करताना तो असा झाला पाहिजे की ज्याच्यामध्ये तो जो ट्रेनर आहे त्याला मनुष्य शरीराची एक बेसिक किंवा प्राथमिक माहिती पाहिजे. आपल्याकडे ट्रेनर हा बहुसंख्य वेळेला अनुभवाने होतो, तो अक्रेडिटेशन घेत नाही. तो जिम मध्ये असतो, तो शिकत असतो, मग त्याचा तो ट्रेनर मध्ये अगदी बरोबर. त्याला स्नायूंची कदाचित काही ट्रेनर्सना नावं माहित नसतात. पण आता हे बदलतंय. आता ट्रेनर्स ट्रेनिंग घेत आहेत. ACSM नावाची संस्था आहे, अमेरिकन काउन्सिल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन, त्याचं अक्रेडिटेशन घेत आहेत. काही भारतातले कोर्सेस आहेत. तर मी असा विचार केला की आपण जर स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज मेडिसिन मध्ये काम करतो तर आपण एक आपल्या मुलांसाठी 12वी पास झाल्यानंतर आपण एखादा सर्टिफिकेशन कोर्स तयार करू शकतो का. सो त्याच्यावरती पण आमचं काम सुरू आहे. आणि ते जर झालं तर अगदी अल्प दरामध्ये आपण ते लोकांना ओपन करून देऊ शकतो की जिथे ज्याला आपण सेल्फ एम्प्लॉयबिलिटी आहे ती वाढेल. ह्या कोर्सला मात्र मग आपण जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे याला ऍक्च्युली एमयूएचएस किंवा या माध्यमातून इम्प्लिमेंट करताना किंवा डिस्टन्स एज्युकेशन वरही कदाचित आपण तो कोर्स हे कराल. पण मग ह्या कोर्सला पुन्हा एकदा फिजिकल ट्रेनिंगची गरज पडेल. त्याच्यामुळे त्या मुलांना किंवा त्या रिसोर्सेसला तर मग पुन्हा अशा लॅबोरेटरीज किंवा अशा सो तुमचे जिम्स जे आहेत त्या लॅबोरेटरीज आहेत. अच्छा, जिम्स. समजा तर मी जर कोर्स डिझाईन केला आणि त्याला जर डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन आपण सुरू केलं, सो त्यांना 1 आठवड्याचं किंवा 15 दिवसाचं जे ट्रेनिंग आहे ते आपल्या जिम मध्ये ते सुपरवाइज होईल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला क्लायंट कडनं काय करून घ्यायचं आहे आणि कशासाठी करायचं. म्हणजे कमीत कमी आपल्याला हे तर कळलं पाहिजे ना की एखाद्याला आपण व्यायामामध्ये ट्रेन करताना त्याने सुरुवात कुठून करावी. सो त्याला 1 रेपिटेशन मॅक्सिममचा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही एका हाताने सगळ्यात जास्त वजन किती उचलू शकता. सो मी जर समजा
50 किलो वजन उचलू शकतो. सो तो माझा 1 रेप्युटेशन मॅक्सिमम आहे. सो मी सुरुवात करताना त्याच्या 30% केली पाहिजे. अच्छा, आपण गेल्या 15 डंबेल नाही मारू शकत. ही बरोबर आहे, पण ही मुलांमध्ये हीच क्रेज जशी तुम्ही म्हटलात तशीच झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित याच्यावरती पालक असेल, समाजातला प्रत्येक घटक असेल, याला सुद्धा इलिटरेट करावं लागेल, की त्याला समजावून सांगावं लागेल. आणि मग ऍक्च्युली म्हणजे जसं आपण म्हणतो ना की फिटनेस ही इंडस्ट्री आहे, या फिटनेस इंडस्ट्रीकडे पाहताना इकॉनॉमिक ग्रोथ फक्त पाहिली जाते, पण फिटनेस इंडस्ट्रीकडे त्याला मेंटली सपोर्ट पाहिजे, त्याला तुमचा टेक्नॉलॉजिकल सपोर्ट पाहिजे. याकडे मला असं वाटतं की हे लोक पाहत नाहीत. आणि म्हणून या इंडस्ट्रीसाठी आपल्याला एकत्रितरित्या मला वाटतं तुमच्या म्हणण्यानुसार प्रयत्न करावा लागेल. मग याच्यासाठी आपल्याला नेमकी जी रिसोर्सेसची तुम्ही सुरुवात म्हटली, याची एक रूपरेषा सांगितली तर आपण याच्यावरती इम्प्लिमेंट करू शकू. सो याच्यामध्ये ट्रेन द ट्रेनर्स हा जो मी सुरुवातीला सांगितला तोच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये प्रबोधन मग प्रत्येकाचं प्रबोधन, ट्रेनर्स आपण म्हणजे शिक्षकांचं, ट्रेनर म्हणजे काय तर शिक्षक, बरोबर आहे. सो याच्यामध्ये जोपर्यंत आपण ही एक एक कडी जोडत जाणार नाही प्रबोधनाची, तोपर्यंत ते जो एंड युजर आहे म्हणजे जो जिम मध्ये जाऊन व्यायाम करतो त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. सो वृत्तपत्रांमधले लेख एक माध्यम आहे ज्याच्यातून हे होऊ शकतं. आता एक 3 मिनिटाचे व्हिडिओज, छोटेसे व्हिडिओज आपण तयार करायचे, किंवा स्नायूला इजा होण्याचा धोका टाळा, व्यायाम करताना स्नायूंना इजा होण्याचा धोका टाळा, 3 मिनिटाचा व्हिडिओ. युट्यूबवर ही जी यंग जनरेशन आहे इतकी आहे जास्त, आणि इतके ऑनलाईन हे व्हिडिओज बघत असतात. सो हे जर तुम्ही तिथे एक फिटनेसला डेडिकेटेड चॅनल तयार करून जर दिलं तर लोक बघतील. बरोबर. शेवटी पण राजहंस तुम्हालाच व्हायचं ना, काय घ्यायचं काय नाही हे शेवटी तुम्हालाच ठरवायचं, बरोबर आहे. सो एक नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून आपण त्यांना हे सगळं देऊ शकतो, पण त्यातून काय निवडायचं हे शेवटी त्यांनाच ठरवायला लागेल. आणि म्हणून जशी सेल्फ इफिकसी आहे तसं सेल्फ रिअलायझेशन असतं. जोपर्यंत मला असं वाटत नाही की नाही मला शास्त्रीय दृष्ट्या व्यायाम करायचा आहे, मला फक्त व्यायाम करायचा आहे म्हणून करायचा नाहीये, मला शास्त्रीय दृष्ट्या मॅरेथॉन पळायची आहे, मला बाकीचे पळतात म्हणून पळायची नाहीये, किंवा मला व्हॉट्सअपवर मेडल टाकलेलं दाखवताना फोटो काढण्यासाठी मॅरेथॉन पळायची नाहीये, तोपर्यंत हे दिलेलं जे शास्त्रीय ज्ञान आहे हे सुद्धा किती लोक ऐकतील हे आज आपण सांगू शकत नाही. पण शेवटी प्रयत्न करणं आपलं काम, पण ते ऐकावं लागेल, अन्यथा त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला जाणवतात. सो जे मगाशी आपण बोलत होतो तसं माझा एक याच चॅनलवरती एक्सरसाइज आणि स्पोर्ट्स रिलेटेड एक पॉडकास्ट 3 वर्षापूर्वी आम्ही केला होता. त्याच्यामध्ये व्हाय आर ऑन अ मॅरेथॉन नावाचा एक पॉडकास्ट आहे, बरोबर. सो हे सगळे जे मानवी मनाचे कंगोरे आहेत, कोणत्याही खेळामध्ये सहभाग घेताना, खेळ खेळताना, याची 11 एपिसोड मध्ये विभागणी केली. सो जर आम्हाला जमलं आणि ते पुन्हा आपण पुनरुज्जीवित कसं करता येईल हे बघूया. आणि मग ते ऐकून नक्कीच काही लोक तरी विचार करायला उद्युक्त होतील की नाही आपण याच्यावरती विचार केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं स्पोर्ट्स थेरपी सेंटर तुम्ही सुरू केलं. या स्पोर्ट्स थेरपी सेंटर मध्ये मला असं आठवतं की आपले जे प्रख्यात क्रिकेटपटू झहीर खान ते पण तुमच्यावर काही कालावधीसाठी होते. हे एक वेगळी कन्सेप्ट होती. या वेगळ्या कन्सेप्टच्या अनुषंगाने मुलांना त्याचा तर निश्चितपणे उपयोग होतो. पण अशा तुमच्या लाईफ मधल्या ज्या अचिव्हमेंट्स आमच्या श्रोत्यांना मिळाल्या की तुम्ही नेमके काय काय अचीव्ह केलेलं आहे, तर त्यांना तुमच्यापासून एक तर एनर्जी मिळेल, तुम्ही त्यांच्या आयडॉल, कारण ऑलरेडी तुम्ही जो तुमचा फिटनेस आहे, जो तुमचा उत्साह आहे, जी तुमची एनर्जी आहे, ही सगळी त्या बेसिक त्याच्यापासून आहे. थोड्याशा टिप्स आम्हाला त्याच्यासाठी द्या. सो स्पोर्ट्स मेडिसिन हा खरं तसं बघायला गेलं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की बोर्डिंग स्कूल म्हणजे
बोर्डिंग स्कूलचा किंवा भोसले मिडल स्कूलचा विद्यार्थी असल्या कारणाने खेळ याच्याविषयी अगदी लहानपणापासूनच ओढ होती, आवडही निर्माण झाली आणि ती जोपासली पण गेली. अभ्यास आयुष्यात कधीच झाला नाही. आणि ही जी जोड मिळाली त्याच्यातनं मी जेव्हा MBBS नंतर शिक्षण घेत होतो त्यावेळेला मी नेहमी विचार करायचो की अरे ऑलिम्पिक मध्ये आपल्या नावासमोर 1 मेडल 2 मेडल, बरोबर, हे आपलं होतंय काय. पण अर्थात तेव्हा देश एक वेगळ्या अवस्थेत होता, बरोबर. आता आपण घोड्यावरती स्वार आहे, तेव्हा आपण कदाचित चालत होतो, त्याच्यापूर्वी रांगत होतो, बरोबर. सो त्यावेळेला आपल्याकडे कोणत्याही सरकारी किंवा केंद्रातून येणारा जो निधी असतो तो खेळाकडे अतिशय कमी दिला जायचा, बरोबर. पण त्याचबरोबरीने जेव्हा मी अस्थिरोग तज्ञ होण्यासाठी शिक्षण घ्यायला लागलो तेव्हा माझं लक्षात आलं की परदेशांमध्ये स्पोर्ट्स मेडिसिन वरती खूप लोक काम करतात. आणि त्यांच्याकडे वेगवेगळे आयुध आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत की ज्याच्याने ते खेळाडूंची क्षमता बघू शकतात, खेळाडूंना एका वेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देऊ शकतात, त्यांना इंजुरीज होणार नाहीत किंवा त्यांना मार लागणार नाही खेळताना म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे प्रकार त्यांच्यासाठी डिझाईन केले जातात. आणि मला असं वाटलं की हा एक सुंदर ब्रांच आहे जिथे एक खेळाडू म्हणून आणि एक अस्थिव्यंग तज्ञ म्हणून आणि जनरल सर्जन म्हणून म्हटलं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे की जिथे तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला करता येईल आणि तुमचं उदरनिर्वाहाचं साधन पण होईल. सो जर तुमचं उदरनिर्वाहाचं साधन तुमचं आवडतं आयुध असेल त्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे, त्याच्यात वेगळा आनंद पण. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबरीने तुम्ही बघाल, तुम्ही खेळाडूंमध्ये असता, तरुण मुलं असतात, एनर्जेटिक असतात, तुम्हाला सुद्धा छान वाटतं. तुम्ही कोणती मॅच बघायला जर समजा गेला तुमचा प्रेक्षकांमधला उत्साह तुमच्यात पण संचारतो की नाही. खेळात ही गोडी आहे आणि खेळात ही किमया आहे. सो कोणताही खेळ बघताना आपण असं मंत्रमुग्ध होतो, आपण त्या खेळामध्ये शिरतो. शेवटच्या बॉलला 6 रन पाहिजेत क्रिकेटमध्ये म्हणल्यानंतर आपला पण हार्ट रेट थोडासा वाढतो, मॅच कोणाची असो. पण दुर्दैवाने मी ज्या शाळेत शिकलो तिथे क्रिकेट कमी होतं, त्याच्यामुळे आम्ही मैदानी खेळ जास्त खेळायचो, हॉकी खेळायचो, फुटबॉल खेळायचो, बास्केटबॉल खेळायचो. सो त्याच्यामुळे मग हा स्पोर्ट्स मेडिसिन हा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि आमच्या अस्थिव्यंगासाठी फिजिओथेरपीची पण गरज पडते, तर मग दोघांचं मिळून एक सेंटर कसं तयार करता येईल या अनुषंगाने ते तयार केलं. ते पुढे चालवलं. आपल्या सेंटरमधून डझनापेक्षा जास्त आयर्नमॅन तयार झाले आणि आपण नाशिक सायक्लिस्टशी असोसिएटेड होतो, त्यांना स्ट्रेचिंग प्रोग्राम्स आपल्याकडे घ्यायचो. जी पोलीस मॅरेथॉन होत होती त्याचे 3 मॅरेथॉन मध्ये पोस्ट रन स्ट्रेचेस आपलं सेंटर करायचं. सो त्याच्यानी कमीत कमी आम्ही एवढं तरी साधू शकलो की स्पोर्ट्स मेडिसिन ही एक काहीतरी वैद्यकीय क्षेत्रात एक नवी शाखा आहे आणि हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो. अजून देयर इज अ लॉंग वे टू गो, अजून खूप काम करायचं आणि याच्यामध्ये भरपूर सुधारणेला वाव आहे. लोकांची साथही गरजेची आहे. मोर द मेरियर म्हणतात, जेवढे लोक बरोबर येतील ही मिशन आहे. पण याच्याच अनुषंगाने म्हणजे आता हा तर खरंच हा तुमचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे, तुमचा मोठेपणा पण आहे. याच्यात तुम्ही जे मिळवलेलं आहे किंवा आता तुम्ही स्वतः IMA चे सेक्रेटरी होतात, तुम्ही आता इंटरनॅशनल जी अथॉरिटी आहे म्हणजे याच्यावरती तुमची ऑर्थोपेडिक्स वरची त्याचे तुम्ही मेंबर आहात आणि तुमचे 4 टेक्निक्स त्या जे दिले गेले, जे ऍक्सेप्ट केले गेले म्हणजे 100% ज्याचा रिझल्ट आहे, ह्या टेक्निक्सच्या माध्यमातून तुमच्या आता काही गोल्स आहे पुढच्या फ्युचरमध्ये ऍज अ स्पोर्ट्स थेरपीच्या याच्यातनं. जसं आता तुम्ही म्हटलात की एक युनिट उभं केलं पण आता तुम्हाला खूप काही काम करायचं आहे. मग ह्या 4 टेक्निक्स किंवा पुढच्या भविष्यातल्या गोल्स बद्दल आम्हाला 2 शब्द. सो आता याच्यामध्ये असं आहे की हे जे टेक्निक्स मी तुम्हाला सांगितले हे शस्त्रक्रियेमधले टेक्निक्स. अच्छा. याचा स्पोर्ट्स सायन्सेसशी काही संबंध नाही, ते ऑपरेशन. पण हे दोन्ही गोष्टी पॅरल जात असतात, एका बरोबर एक आहे. स्पोर्ट्स सायन्स म्हणून आपल्या देशामध्ये जर आज आपण बघितलं
तर 2-3च सेंटर्स असे आहेत की जिथे तुम्ही इंटरनॅशनल स्टँडर्ड असलेलं तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण हे करू शकता. एवढ्या मोठ्या देशासाठी जर 2 किंवा 3च जर ठिकाणं असतील तर कदाचित सुधारण्याला आपल्याकडे खूप वाव आहे. आणि आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिकमध्ये वातावरणाचं इतकं छान ऍडव्हान्टेज आहे की आपण हे वातावरण अशी एखादी अकॅडमी तयार करायला जर वापरू शकलो आणि याच्यातून जर समजा आपण काही देश पातळीवर किंवा राज्य पातळीवरचे खेळाडू जर आपण बनवू शकलो आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण यांना प्रशिक्षण देऊ शकलो त्याचा प्रयत्न भविष्यामध्ये नेहमी राहील. त्याचबरोबरीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल सायन्समध्ये MUHS ही युनिव्हर्सिटी आपल्या नाशिकमध्ये आहे सुदैवाने. आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण असे छोटे करिक्युलम ऍड करू शकलो, उदाहरणार्थ स्पोर्ट्स सायन्सेस मध्ये स्पोर्ट्स न्यूट्रिशन येतं, स्पोर्ट्स फिजिओथेरपी येते, स्पोर्ट्स सायकोलॉजी येते, कायनेजिओलॉजी येते, एक्सरसाइज फिजिओलॉजी येते. म्हणजे याच्यामध्ये इतक्या ब्रांचेस आहेत जे बाहेर देशामध्ये असंख्य लोक काम करतात आणि तिथल्या खेळाडूंना याचा नक्की फायदा मिळतो. तो आपल्या देशातल्या खेळाडूंना का मिळू नये किंवा आपल्या भागातल्या लोकांना का मिळू नये आणि ते अशा पोटेन्शियल पण अगदी बरोबर. आणि आपल्याकडे जर आपण हा रिसोर्सचा स्किल सेट जर तयार केल्याचे तुम्ही मागाशी म्हणला तर रिसोर्स तयार कधी तर करिक्युलम असेल तेव्हा तर ही कडी आहे. करिक्युलम, रिसोर्स, लोकल, ऑर्गनायझेशन याच्याकडे जर आपण बघून हातात हात घेऊन जर चाललो तर माझ्या मते आपण लवकर करू शकतो. म्हणजे भविष्यात तुमचं हे गोल आम्ही मानायचं की तुम्ही आता ज्या पद्धतीने सगळं तुमचं प्लॅनिंग आहे भविष्यामध्ये असं एक रिसोर्स सेंटर तुमच्याकडे उभे राहील. त्याच्यामधून शिक्षण विभागातले शिक्षक असू देत, मुख्याध्यापक असू देत, स्पोर्ट टीचर असू देत यांच्या मार्फत मुलांपर्यंत आपण पोहोचूया. ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट मला फक्त हे जे युथ आहे, सुदैवाने आपला देश तरुणांचा देश ओळखला जातो, युथ आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आज IT सेक्टर असू दे, राजकीय असू दे, या प्रत्येक याच्यात हा युथ आहे. पण या युथच्या व्यायामाच्या पद्धती मात्र बऱ्याचशा गडबडीच्या आहेत. म्हणजे कानात हेडफोन शिवाय हे व्यायाम करू शकत नाही. त्याच्यानंतर ऍक्च्युली तुम्ही जे सांगितल्या त्या डायमेन्शन्स किंवा त्या ट्रिक्ससह ते व्यायाम करू शकत नाही. तर ह्या युथला, कारण मला असं कळालं की मधल्या काळामध्ये साधारणतः 32% मुलं त्या हेडफोनमुळे म्हणजे जे 32% मुलं जी आहेत ते 32% मुलांना हेडफोनमुळे इंजुरीज झाल्या किंवा त्यांना थोडासा बहिरेपणा वगैरे आला आणि व्यायामाचे टेक्निक नसल्यामुळे अजून इश्यूज येतात. तर या युथला एक संदेश तुम्ही एक पॉझिटिव्ह संदेश द्यावा की जेणेकरून व्यायामाची एक पद्धत ते ठरवते. स्वतः ही मिलेनियल जनरेशन जी आहे ना ही जनरेशन रात्री जास्त काम करते, दिवसा कमी काम. बरोबर. त्याच्यामुळे यांना पहाटे 5ला उठून व्यायाम करा हा सांगणं म्हणजे ते मला वेळेत काढत अगदी स्पष्ट. बरोबर. सो व्यायाम हा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये टेलर्ड फॉर इंडिव्हिज्युअल असतो. उदाहरणार्थ आपल्या शरीराला एक रिदम असतो, त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. अच्छा. म्हणजे आजकाल शास्त्र इतकं पुढे गेलंय की आपण हेही शोधू शकतो जेनेटिक्सच्या माध्यमातून की माझ्या शरीरासाठी सकाळी व्यायाम केला जास्त चांगला की संध्याकाळी व्यायाम केला जास्त चांगला. आलं तुमच्या लक्षात. आता इतक्या डिटेल्स मध्ये किंवा इतक्या खोलात कोणी जाणार नाही आणि जाण्याची गरजही नाही, कारण रोजच्या फिटनेससाठी जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर एवढं सूक्ष्म पातळीवरती जाऊन आपण विचार करण्याची गरज नाही. पण ही जी मिलेनियल जनरेशन आहे यांच्या बाबतीत मला पॉझिटिव्ह किंवा आनंद हाच वाटतो की ते कमीत कमी व्यायाम करायची तयारी दाखवत आहे. आपल्याला फक्त त्यांना चॅनलाइज करायचं. सो त्यांना एकच संदेश आहे की व्यायाम तुमच्या सोयीने वेळ मिळेल तेव्हा करू नका. शक्यतो एक रोज असणारी एक अशी वेळ ठेवा की जी त्याच वेळेत तुम्ही व्यायाम करा, म्हणजे रेग्युलॅरिटी ज्याला आपण म्हणतो. सो त्याच वेळेला जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचे फायदे थोडेसे जास्त असतात. अर्थात हे वयस्कर लोकांसाठी खरं नाही बरं का. म्हणजे तुम्हाला जर समजा 10,000 पावलं चालायचे आणि एखाद्याला एकाच दमामध्ये 10,000 जमत नाहीये सो तो 3 करू शकतो आणि त्याचे हृदयाचे इफेक्ट सेम असतात. अच्छा. ठीक आहे. तसंच या मिलेनियलसाठी त्यांनी व्यायामासाठी एक विशिष्ट वेळ काढावा, त्या वेळेत व्यायाम करावा
भरपूर पाणी प्यावं. समजा काही यदा कदाचित ही जनरेशन यशाची पार्टी करून आली असेल तर पार्टी नंतर व्यायाम करू नये, कारण डिहायड्रेशन झालेलं असतं, मोठ्या प्रमाणात होतं, त्याचे दुष्परिणाम असतात. ऍडिक्वेट रेस्ट मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही अमेरिकन कंपनीसाठी IT इंजिनियर म्हणून काम करताय, रात्रभर काम करताय, दिवसा झोपताय, तुमचं सगळं रिदम बदललेलं असतं. सो त्यावेळेला त्याचे इसेन्शियल मॉडिफिकेशन तुम्ही एखाद्या तज्ञाला भेटून विचारून घ्या. बहुसंख्य वेळेला हे ITतले लोक गुगल करतात आणि गुगलवर त्यांना जे आवडतं ते फॉलो करतात. सो गुगलवरती काय तुम्ही जर बघाल तर गुगलवरती ज्ञान नाही आहे, माहिती आहे. सो माहिती, आपला मेंदू आपल्याला जे आवडतं ते निवडतो. ओके. ज्ञान हे दिलं जातं, बरोबर. सो ज्ञान कोण देईल? सो ज्ञान तोच माणूस देऊ शकतो जो त्या विषयामध्ये पारंगत आहे किंवा शिकलेला आहे. आणि इंग्रजीमध्ये म्हणून त्याला ज्ञानाला आपण नॉलेज म्हणतो, माहितीला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. पण हे नॉलेज जे आहे, हे नॉलेज सुद्धा निवडताना प्रुडन्स नावाचा शब्द वापरावा. म्हणजे आपण असलेल्या नॉलेज मधून प्रुडंटली निवडलं पाहिजे, तरच मग आपण योग्य चॉईस करू. हे सगळं जर केलं नाही तर मग ठीक आहे, म्हणजे जे चालू आहे ते चालू आहे. अर्थात परत सांगतो, याच्याने खूप काही जमीन पाताळ एक होतं, खूप काही मोठं नुकसान होतं असं नाही, पण झालं तर मग ते वाईट असतं, ते न भरून दे. त्याच्यामुळे बेटर टू बी सेफ दॅन सॉरी. आपण त्या वेळेला त्या गोष्टीवरती योग्य तो विचार करून, योग्य त्या माणसाकडे जाऊन त्याच्याशी बोलून, जर आपण आयडियासाठी ओपन असू आणि ज्ञानासाठी असूसलेले असू, योग्य माणसं आपल्या आजूबाजूला जर उपलब्ध असतील आणि त्यांच्याकडनं जर आपण मदत घेतली तर माझ्या मते आयुष्य सुकर होईल. खरंच आहे. म्हणजे ह्या टिप्स मुलांनी आत्मसात केल्या तर मला असं वाटतं की त्यांचं बेटर लाईफ पुढचं जे आहे, फ्युचर पण हे आहे. असे आहेत आपले डॉक्टर पिंपरीकर सर. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना ऐकल्यानंतर मुळातच त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहिल्यानंतर आपल्याला हेवा वाटेल. एक ऑर्थोपेडिक सर्जन असतानाही समाजासाठी श्रद्धा ठेवून मी समाजाप्रती काहीतरी देणं लागतोय म्हणून करण्याची तयारी आहे. आणि 4 टेक्निक्सच्या माध्यमातून, आता 4 टेक्निक्स काय ते आपल्याला ते आपल्या कळण्याच्या पलीकडे, पण इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये जेव्हा आपले काही सब्जेक्ट्स त्या ठिकाणी जात आहेत त्या अर्थी आपल्या जो नाशिक जवळ एक छानसं व्यक्तिमत्व आहे. टिप्स खूप साध्या साध्या दिल्या. आपली कपॅसिटी किती आहे, आपल्या म्हणजे लहानपणी सांगितलं जायचं की अंथरूण पाहून पाय पसरावे. मग ही टिप्स जी आहे ती थोडक्यात तुम्ही तुमची कपॅसिटी ओळखा, गॅजेट्सच्या पेक्षाही स्वतःच्या हेल्थकडे कॉन्शियस राहा. या हेल्थ कॉन्शियस साठी आपल्याला असलेले रिसोर्सेस वापरा, समजून घ्या मोठ्यांकडनं किंवा काय. आणि अघटित व्यायामाच्या पद्धती टाळताना आपल्या हेल्थला केवळ फिटनेससाठी, आनंदासाठी व्यायाम असावा असं सांगणारं हे व्यक्तिमत्व आहे. नव्हे त्यांच्या पर्सनॅलिटीतून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, कदाचित तुम्ही त्यांचा प्रोनाउन्सिएशन आणि आवाज ऐकला असेल, याच्यावरून आपल्याला लक्षात येतंय की एक सर्व संघ असलेलं एक व्यक्तिमत्व आपल्याला आज यापुढे आपल्याला माहितीच तो कळालं. आणि त्यांच्या टिप्स घेऊन निश्चितपणे मला असं वाटतं की आपण व्यायामाच्या पद्धती आता नवीन आत्मसात करूया. स्पोर्ट्स थेरपीचा जो प्रचलित या ठिकाणी जी असलेली इन्स्टिट्यूट आहे तिचाही आवश्यक तेव्हा आपण वापर करून घेऊया. अशाच एका नवीन पर्सनॅलिटीला घेऊन परत एकदा तुमच्या पुढे येईल, भेटेन आणि नवीन तुमच्या सूचनांमधल्या, तुमच्या असलेल्या मेसेजेस मधल्या पर्सनॅलिटीजला पुन्हा संवाद साधूया. तोपर्यंत आज इथे थांबतोय. धन्यवाद डॉक्टर साहेब. पुनश्च आपले सर्व श्रोत्यांच्या वतीनं मनापासून आभार. नमस्कार, धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर। ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान। डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।